खंबाळे गावात शासन योजना व कौशल्य विकास जनजागृती महापरिषद संपन्न. इगतपुरी तालुक्यातील खंबाळे गावात क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून शासन योजना व कौशल्य विकास जनजागृती महापरिषद उत्साह पार पडली. MCED समाज कल्याण विभागांतर बार्टी व सह्याद्री फार्म यांच्या संयुक्त विद्यमाने हा अनोखा उपक्रम प्रथमच खंबाळे गावात राबविण्यात आला. या कार्यक्रमात महिलांसाठी बचत गट निर्मिती, मिनी ट्रॅक्टर अनुदान योजना, रमाई इंदिरा व घरकुल योजनेची माहिती तसेच स्वयंरोजगारासाठी प्रत्यक्ष मार्गदर्शन देण्यात आले. तरुण व पुरुषांसाठी कौशल्य विकासावर आधारित मोफत प्रशिक्षण, कृषी आधारित उद्योगे संधी व उद्योजकता विकासाबाबत माहिती द्या. आपल्या मुलीला जर आपण नाही म्हटलं ना शाळेत जायला, एक दिवस नाही म्हटलं ती मी जाणार आहे, पण हे जाणारे म्हणण्यासाठी किंवा ह्या मुलीला शाळेत जाऊ द्या हे म्हणण्यासाठी सावित्रीबाईंना किती लढा द्यावा लागला असेल. जिथे पडदा पद्धत होती, तुम्ही जर बघितलं असेल तर थोडं इतिहासामध्ये जर नवरा एक्सपायर होतोय तर तिच्यासोबत आपल्याला सती जावं लागत होतं. सतीला जावं लागत, तो दारू का पिना, तो रोज येऊन घरात मारे नका, पण जर तो नवरा मरतोय त्याच्या सरणावरती आपल्याला साधा चटका लागला, आपले एक्सप्रेशन कसे राहतात, बापरे चटका लागलाय, भाकरी भाजताना वाफ लागले तरी आपला जीव किती कळवळतो. तेव्हा एखादा जिवंत माणूस त्या आगीमध्ये स्वतःला टाकून देणं ही गोष्ट किती कठीण असेल. आणि त्या काळामध्ये, त्या दशकांमध्ये फक्त या लेडीजला, ह्या स्त्रियांना शिकवू द्या याच्यासाठी द्यावा लागणारा संघर्ष किती मोठा असेल. तुम्हाला माहिती आहे, इंग्रज आले, आपण म्हणतो ब्रिटिशांना आम्ही हद्दपार करून टाकलं, भारत स्वतंत्र झाला, पण कदाचित इंग्रज आले नसते तर आपली समाज व्यवस्था कधी बदलली नसते. तुम्हाला माहिती आहे, सती जेव्हा जात होत्या, म्हणजे क्रूरतेचं उदाहरण म्हणावं लागेल ते, ज्यावेळेस कोणी सती जात होतं आणि ती समजा त्या मुलींचे लग्न बालविवाह होत होते, त्याच्यामुळे त्या मुलींचं वय काय राहत असेल, हार्डली 14-15 वर्षांची मुलगी, 30 वर्षांची मुलगी, तर ज्या वेळेला त्या सती जायच्या आणि त्यांना ती आग सहन होत नव्हती शरीराला, तर त्या मुली काय करायच्या, ते चितेवरून पाळण्याचा प्रयत्न करायचा. त्यावेळेची समाज व्यवस्था इतकी क्रूर होती, ते लोक तिथले गावातले काठ्या घेऊन उभं राहायचे की जर ती चितेवरून खाली उतरते तर ते तिला परत चितेमध्ये ढकलायचे. म्हणजे विचार करा की कोणाचा तरी होरपळून मृत्यू म्हणतो आज आपण, कोणाचा तरी आगीमध्ये भाजून मृत्यू झाला, होरपळून मृत्यू झाला, असा स्वतःची इच्छा नसताना किंवा स्वतःचा प्राण वाचवताना एवढा जीवापाड प्रयत्न करते, तरी तो समाज जगू देत नव्हता. या समाजामध्ये फुलेंनी काम केलं, आंबेडकरांनी काम केलं, शाहूंनी काम केलं, सावित्रींनी काम केलं, आणि ह्या कामाची पावती हा तिथे बसलेल्या बऱ्यापैकी महिला अधिकारी आहेत. तुम्ही जवळपास 90% महिला घराच्या बाहेर आहेत. हे याच्यापेक्षा जास्त मोठी पावती ह्या गोष्टीची नाही. आणि आपण जे आहोत त्यांच्यामुळे, खरंच फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का, मुलगी घराबाहेर पडली असती का, मुलीची प्रगती झाली असती का. आंबेडकरांनी लेडीजसाठी एवढ्या तरतुदी केल्यात, एवढ्या फॅसिलिटीज दिल्या आहेत, जे काय म्हणावं, अगदी देवाच्या बरोबरीने जे आणून ठेवावं ना, तितके अधिकार तर स्त्रियांना आंबेडकरांमुळे प्राप्त झाले. ज्या वेळेला 1955च्या वेळेला त्यांनी कायदा मांडला होता, तर तो कायदा आपल्याला अक्षरशः आपल्या संसदेला सुद्धा मान्य झाला नाही. जे 1955 म्हणजे फार काही काळ गेलेला नाही, स्वातंत्र्याचा काळ, स्वातंत्र्यानंतरचे अवघी 5-7 वर्षांचा काळ, तर तेच अधिकार देण्यासाठी त्या संविधानात त्यांनी जो कायदा मांडला होता ना, त्याचे 10 तुकडे करून 10 घासांमध्ये भरवावं लागलं. म्हणजे तो समाज, स्वातंत्र्यानंतरचा सुद्धा समाज प्रगती ऍक्सेप्ट करत नव्हता किंवा स्त्रियांना दिली जाणारी इक्वॅलिटी ऍक्सेप्ट करत नव्हता. तर तुम्ही विचार करा की ह्या सिस्टीमच्या विरोधात ह्या लोकांचा लढा किती मोठा असेल. आज सावित्रींचा जर विचार केला तर कोण रिकामे आहे दुसऱ्यांचे पोरं शेकावेत म्हणून शेणाचे गोळे स्वतःच्या अंगावर घ्यायला. तर मला असं वाटतं की त्यांना मानवंदना देण्यासाठीचा याच्यापेक्षा चांगलं, आणि तुम्ही पण आले योगायोगे, मला प्रोग्राम कळला, म्हटलं मला विशाल भाऊ आले, ते पोलीस स्टेशनला भेटले तेव्हा म्हटलं की आपण आवर्जून जाऊया ह्या प्रोग्रामसाठी. काय म्हणता येईल, थोडंसं माझ्याकडून आदरांजली म्हणेल मी सावित्रीबाईंना. त्यांचं 3 तारखेला जन्मतिथी पण साजरी केली आणि खूप चांगल्या योगावरती येणं झालं, त्याच्यामुळे म्हटलं वेळात वेळ काढून आपण 10 मिनिट का होईना जाऊया प्रोग्रामसाठी. तर राहिला प्रश्न, तर मला वाटतं खंबाळ्याला सरांच्या शाळेला मी व्हिजिट पण केली याच्या आधी. तुम्हाला वेगळं काही सांगणार नाही, एवढं सगळं आपल्यासाठी केलंय तर ते संधीचं
जिंदगीचं सोनं करणं आपल्या हातामध्ये. तर मला असं वाटेल की छान राहा, सोशल मीडियापासून दूर राहा, छान छान अभ्यास करा. जर एवढ्या काहीतरी वर्षांपूर्वी जर आंबेडकर एवढा सगळा अभ्यास करून आज आंबेडकरांना फक्त भारत नाही जगामध्ये ओळखलं जातं आणि जगामध्ये सुद्धा त्यांना मानवंदना दिली जाते. एवढं जर थोर काम त्यांचं असेल तर ज्यांच्यामुळे आपल्याला हे अधिकार मिळाले त्यांच्यात 1% गुण घेऊया, आपण छानसा अभ्यास करूया, छानसं आपल्या कुटुंबाला निदान आपला अभिमान वाटेल असं वागूया. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सगळ्या गोष्टी घडणाऱ्या जिथून क्राईम म्हणूया, जिथून गुन्ह्यांना सुरुवात होते किंवा जिथून बॅड ट्रॅक चालू होतो आपला, त्या सगळ्या गोष्टी म्हणजे मोबाईल आहे. त्याच्यामुळे सोशल मीडियापासून दूर राहा, वापरत असाल तर त्याचा लिमिटेड वापर करा. याच्या पलीकडे मला असं वाटतं की अवेअरनेसच्या बाबतीत मी खंबाळ्याला बोलले, महिलांनाही सांगेल की आपण जर इंस्टाग्रामला व्हिडिओ बनवून टाकत राहू तर आपण आपल्या बाळाला कोणत्या तोंडाने सांगणार की दीदी इंस्टाग्राम वापरू नको म्हणून किंवा फेसबुक वापरू नको म्हणून. तर आपल्यांना काय म्हणूया आपण म्हणतो की जसं मूल आई वडिलांचा आरसा असतं, त्यांचं मूल कसं आहे हे कोण दाखवतं, आई वडील कसे आहेत ना हे ते मुलं प्रेझेंटेशन करत राहतात. म्हणजे माझं जर मूल खराब वागत असेल स्कूलमध्ये तर त्याला तेच जबाबदार नाही, त्याला माझं पॅरेंटिंग जबाबदार आहे. मी त्याला कोणती परवरिश देते, त्याला कोणतं संगोपन देते हे याच्यासाठी मी जबाबदार राहणार आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की हे जे मुलं शाळेत येत आहेत ना हे तुम्हाला प्रतिबिंब म्हणून घेऊन येत आहेत की मी असं आहे, इट मीन्स माझे पॅरेंट्स असे आहेत, माझे आई वडील असे आहेत. मग त्यांचं पॅरेंटिंग चांगलं करायचं हे कोणाच्या हातात आहे, आपल्या हातात आहे. जर आपण रात्री 12 पर्यंत मोबाईल घेऊन बसलो आणि मुलांना सांगितलं दीदी 10 वाजता झोपून घे, दीदी काही रिकामी नाही झोपायला, दीदी म्हणते मग मी 12 वाजेपर्यंत मोबाईल बघते, मी पण बघते, भले दोघी मिळून बघू आपण. तर त्याच्यामुळे आपले मुलं आपला आरसा बनतात. मग त्या आरशामध्ये आपण पण कसे चांगले रिफ्लेक्ट होऊ याच्यासाठी प्रयत्न करूया. मी परत आपण ह्या कार्यक्रमाला विशाल भोंगे खरं तर इन्व्हिटेशन दिलं, मी पण हो म्हटली. मग खरं तर थँक्यू की मी म्हणेल की मला आदरांजली वाहण्यासाठी चांगला एक योग आला की ह्या लोकांमुळे आपण इथे आहोत आणि यांच्यामुळे मी इथे आणि मी तुमच्यासमोर 2 शब्द बोलू शकते. त्याच्यामुळे मी ज्या सर्व आपल्यासाठी काम करणारे फुले शाहू आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज या सर्वांनाच आदरांजली वाहील. आणि मी वेळेअभावी जास्त थांबू शकत नाही. तुम्हाला वेगवेगळ्या योजनांची माहिती देण्यासाठी मॅडम वगैरे इथे आलेले आहेत की त्यांच्या योजना काय काय स्कीम आहेत गव्हर्नमेंटच्या ते छानपणे ऐकून घ्या. तुम्हाला कोणत्या कोणत्या गोष्टींचा फायदा घेता येईल याचंही व्यवस्थित ऐका. आणि मी तुम्हा सगळ्यांची आता रजा घेते, निरोप असावा. ठीक आहे, तुम्ही कार्यक्रमाला बोलवल्याबद्दल खूप खूप आभार. सर आपण परत काही वाटलं तर काही प्रोग्राम अरेंज करू. सर असतात मध्ये काही काम वगैरे असेल तर आमचं बोलणं होत आहे. तर विचार तुमचे आभार की तुम्ही ह्या प्रोग्रामला आम्हाला बोलवलं. थँक्यू सो मच.